करण्यासाठी इथं आलेला नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेला नाही आणि करणारही नाही. तो माझा स्वभावही नाही. त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू. संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही. माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते. माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना, बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्येमध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे. मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला. आपल्याला खूप खूप धन्यवाद. ओम शांती. प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो. माझे सर्व बंधू या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतो. ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं. त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी, मी त्यांची जाहीर व्यासपीठावर मी त्यांची क्षमा मागतो. तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही. आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं. लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे. हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामध्ये आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही. म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न त्याला कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली होती, आजही विनंती करतो. गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. रणजित निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही म्हणून बरोबर आहे. तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय. मुख्यमंत्र्यांचा पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती. त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं चुकणार नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन ना देवेंद्रजींकडे मी कधी भेटलो. 6 वर्ष 7 वर्षाचा मला त्यांचा सहवास आहे. पंतप्रधानांना मी कधी भेटलो नाही. जो भेटलो या मातीच्या कामासाठी भेटलो. रणजित नाईक निंबाळकरला स्वतःसाठी काय पाहिजे म्हणून सुद्धा भेटलो नाही. तुम्ही देवेंद्रजींची याच्यामध्ये साक्ष काढू शकता. मी मातीसाठी पाणी मागेल, नीरा देवघर मागेल, धोंबलपुरी मागेल, प्रशासकीय कार्यालय मागेल, महसूल भवन मागेल, रस्ते मागेल, माझा फलटणच्या साठी जिल्ह्याच्या सुविधा मागेल. आणि माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यांच्यावरही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली. मी त्यांची या ठिकाणी या घटनेमुळं त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागला असेल तर देवेंद्रजींची मी या ठिकाणी मी माफी मागतो. आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातून ज्या केल्या त्यांच्याबद्दलची उत्तरं इलेक्ट्रॉनिक याच्यावर देण्याकरता मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो. तत्पूर्वी काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं होतं माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो. या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली. तुम्ही कोणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कोणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून.
अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते। तुमच्या कर्तुतींचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल। बरोबर आहे ना? मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कोणीतरी येऊन मला इथं लावा, म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल। आवाज येतोय? चलो ले गणेश राईट साईडला घ्यायचं। ओके, खालीच घ्यायचा का? खाली घ्या। हे बरोबर लागले ना? काय तंत्रज्ञान आपल्या सगळ्याला शिकलं पाहिजे। हे पण का स्वराज ही सगळ्यांचे आरोप वाचणार आहे। दिगंबर अगोनेंच्या विषयीच्या, त्याच्या पत्नीचे आरोप वाचणार, नंदकुमार धनवरे यांच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे, मुकदमांच्या आरोपांच्या विषयी बोलणार आहे, तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे, आणि याच्यानंतर पत्रकारांनी कुणी काय विचारलं तर त्यांच्याविषयी बोलणार आहे। स्वराज नागरिक पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप की दिगंबर विषय त्या नेहमी बोलतात, महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार। माझी एक ऑडिओ क्लिप फिरते, ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे, 2 ते 3 वर्षापूर्वीची। एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का? ती ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून म्हणून वापरली, जेवढं पाहिजे तेवढं दाखवलंय। मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही, पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे।